नंद बाबाच्या वाड्यामध्ये भगवान कृष्ण झोपलेले आहे आणि आता तिनं आजूबाजूचा संपूर्ण परिसर घेतलेला आहे आणि परिसर घेऊन लहान मुलाला मारता मारता आता तिने गोकुळ नगरीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केल्यानंतर आवाज वाढवा आणि विकार रूप धारण करून त्या ठिकाणी गावाच्या लहान लहान मुलाला उचलते आणि उचलून आपल्या चरणाला लावून त्याला हलाहल नावाचे विष घालून त्या मुलाचा शिखरोजी महाराजांना परिसरासाठी पाहता पाहता ती नंद बाबाच्या वाड्यापर्यंत आली आहे आणि नंद बाबाच्या वाड्यापर्यंत येऊन त्या ठिकाणी नंद बाबाच्या वाड्यामध्ये तिने प्रवेश केला. भगवान त्या ठिकाणी झोपलेले आहे. भगवंताला हातात उचललेला आहे आणि भगवंताला उचलून त्या ठिकाणी आपल्या मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतल्यानंतर हलाहल नावाचा विष त्याला प्राशन करायला लागले आणि तेव्हा भगवंताने विष प्राशन केलं. करता करता भगवंतानं या ठिकाणी आता विषासोबत आता रक्त सुद्धा ओढायला सुरुवात केलेली आहे आणि जसं त्या कुत्रेनं रक्त ओढायला सुरुवात केली कुत्रा आता ओढत आहे. अरे कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड आणि तेव्हा त्राहिमाम करत आहे आणि शेवटी शिवदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात आणि भगवान कृष्ण त्या कुत्र्याच्या अंगावरती बसलेले आहे आणि एक प्रहार केला आणि कुत्र्याचा वध. टाळ्या वाजून द्या महाराज सर्वजण. कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण गोविंद आवाज बोला हॅलो हॅलो